रामकृष्ण हरी. मेघातून पडणारा थेंब तो जर शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती होतो, आणि तोच थेंब जर सापाच्या तोंडामध्ये पडला तर त्याचं विष होतं. तसंच संतांचं बोलणं किंवा समाज प्रबोधनकाराचं बोलणं, कीर्तनकाराचं बोलणं जर वाचार्थ आणि लक्षार्थ न समजता जर स्वीकारलं तर काही गोष्टी ह्या अघटित होतात, हाताबाहेर जातात. सध्या सुरू असलेलं प्रकरण म्हणजे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा साखरपुडा संपन्न झाला आणि तो थाटामाटामध्ये झाला. परंतु त्याच्यावरती तोंडसुख घेणाऱ्या लोकांनी अत्यंत खालच्या पातळीवर येऊन महाराजांवर आणि महाराजांच्या कन्येवर सुद्धा टीका टिप्पणी केली. एकीकडे स्त्री हक्कासाठी मोठमोठा समाजाच्या गप्पा मारायच्या, स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा मारायच्या, आणि एकीकडे एका स्त्रीला अतिशय खालच्या भाषेमध्ये बोलायचं. ही दुटप्पी भूमिका घेऊन चालणारे काही वाईट लोक समाजामध्ये असतात, आणि अशी लोक यांचं कुठलंही सामाजिक योगदान नसतं, कुठलाही अधिकार नसतो, योग्यता नसते, आणि अशी लोक यांचं एकच काम असतं की चांगल्या लोकांना बोलणं आणि चांगल्या लोकांच्या कामामध्ये, कार्यामध्ये हस्तक्षेप निर्माण करणं. खरं तर कोणताही बाप असू दे, तो गरीबातला गरीब जरी असला तरी सुद्धा त्याची मनोमन इच्छा असते की आपल्या मुलीचं लग्न म्हणा किंवा आपल्या मुलीच्या अपेक्षा म्हणा, तो कितीही दुःखामध्ये असला तरी त्या पूर्ण करण्यासाठी तो कितीही कष्ट घ्यायला तयार होतो. वास्तविक पाहता महाराजांनी जे केलं ते त्यांच्या मुलीसाठी, त्या मुलीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी किंवा मुलीच्या आनंदासाठी केलं, आणि जगातला कोणताही बाप हेच करेल. परंतु त्याचा गैरअर्थ काढून महाराजांच्या अगोदरच्या बोलण्याचं विपर्यास करून महाराजांना टोल करण्यात येत आहे. खरं तर महाराजांचं सामाजिक कार्य किंवा इंदोरीकर महाराजांची गरज ही समाजाला आहे. समाजाला प्रबोधन करून समाजाला योग्य मार्गावर घेऊन जाण्याचं काम हे निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केलेलं आहे, करत आलेले आहे. परंतु काल महाराजांची एक क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल झाली आणि महाराजांनी त्यामध्ये म्हटलं की इथून पुढे मी कीर्तन करणार नाही असा मी निर्णय घेतोय. खरं तर मी महाराजांना हात जोडून विनंती करतो की महाराज, लोक ज्ञानोबरायांना बोलली, तुकोबरायांना बोलली, किंबहुना महाराष्ट्राची आणि या देशाची परंपरा राहिली आहे की जेही समाजाचं चांगलं काम करतात त्यांना समाज नेहमी बोलत आलेला आहे. आणि म्हणून या लोकांकडे लक्ष न देता, जसं तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे हासे जन नाही कान तये ठाई, किंवा सत्य असत्यासी मन केले बाही मानियले नाही बहुमता. आणि म्हणून आपण कीर्तन न करण्याचा हा जो निर्णय घेतला आहे किंवा घेत आहात तो निर्णय आपण घेऊ नये. संपूर्ण वारकरी संप्रदाय आपल्या पाठीशी आहे. बोलणाऱ्यांच्या तोंडाला आपण हात लावू शकत नाहीत, परंतु वाईट लोकांकडे बघून आपण जर चांगलं काम सोडलं तर मला असं वाटतंय की ही वारकरी संप्रदायालाही आपली भूमिका मान्य होणार नाही. आणि म्हणून मी संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीनं आपल्याला हात जोडून विनंती करतो की कुठल्याही अशा लोकांच्या बोलण्यानं व्यतीत न होता आपलं कीर्तनाच्या माध्यमातून समाजसेवेचं व्रत आपण कायम ठेवावं, आणि संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातली सगळी जनता आपल्या पाठीमागे आहे. महाराज, आपल्या कीर्तनाची आवश्यकता, गरज या समाजाला नक्कीच आहे. त्यातून समाज प्रबोधन होतं आणि समाजाला योग्य दिशा देण्याचं आपण काम करता. तरी आपली कीर्तन न करण्याची भूमिका आपण मागे घ्यावी आणि परत एकदा नव्याने वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी आपण कीर्तन करत राहावं, हीच आपल्याला नम्र विनंती. रामकृष्ण हरी.